त्यामुळे बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, आज बारामती त्याचबरोबर राहुरी पोटनिवडणुकीसाठी ही मतमोजणी प्रक्रिया पार पडते। राहुरी संदर्भातले काय अधिक अपडेट? अंकिता, आपण बघितलं असेल तर बारामती आणि राहुरीचा जर आपण अभ्यास करायचा झाला तर या दोन्ही शहर मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागेल अशी काहीच चिन्ह दिसत नव्हती। मात्र महाराष्ट्रातलं राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात जाहीर व्हायला सुरुवात होणार आहे। पहिला कल हाती येईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर होणाऱ्या या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुद्धा जोरदार करण्यात आली होती। सुनेत्रा पवारांच्या विरोधात 23 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। सकाळी 8 वाजता या उमेदवारीला आता मतमोजणीला सुरुवात होईल। खरं तर जर आपण बघितलं तर भाजपचे नेते शिवाजीराव करडिले यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या राहुरी पोटनिवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय करडिलेंना उमेदवारी देण्यात आलेली होती। त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मैदानामध्ये आहे आणि ही थेट लढत होतीये। या पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे हे वंचितचे, तर संतोष चोळके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे सुद्धा यांच्यामध्ये ह्या चौघांमध्ये ही लढत होतीये। मतमोजणीची निवडणूक काय म्हणतात त्याला, अधिकाऱ्यांनी सुद्धा तयारी पूर्ण केलेली आहे। 27 फेऱ्यांमध्ये हे मतदान पूर्ण होईल, मतमोजणी पूर्ण होईल आणि निकालाचा हा पहिला कल सकाळी 9 वाजता हाती येईल राहुरीचा। बारामतीचा त्याच्या आधी येऊ शकतो आणि दुपारपर्यंत या निकालाचं चित्र अखेर स्पष्ट होईल। जर आपण एकंदरीतच जर या सगळ्याचा विचार करायचा झाला तर करडिलेंचं जे स्थान होतं, करडिलेंची जी पॉवर होती ती राहुरीमध्ये आपल्याला अबाधित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे एकंदरीतच शिवाजीराव करडिलेंच्या काळामध्ये सुद्धा तिथला जो स्थानिक मतदार होता तो त्यांच्या बाजूने होता। मग सहकार असेल आणि इतर गोष्टी असतील, शेतकऱ्यांसाठी केलेले जी काही चळवळी असतील किंवा आंदोलनं असतील, यासाठी सुद्धा करडिलेंचं योगदान हे मोठं राहिलेलं होतं। त्यामुळे एकंदरीतच अक्षय करडिलेंच्या बाजूने त्यांच्या पारड्यामध्ये कितपत आता मतदार कौल देतात हे सुद्धा येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। 9 वाजेपर्यंत पहिला कल राहुरीचा हाती येईल। अंकिता, निश्चित एकंदरीतच या निकालासंदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी ही पार पडतेय। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। आज सुनेत्रा पवार आपला बारामतीचा गड राखतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीसाठीही ही आज मतमोजणी पार पडतेय। या दोन्ही मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। निवडणूक अधिकारी या ठिकाणी पोहोचतायत आणि अगदी काही वेळातच या दोन्ही पोटनिवडणुकांच्या संदर्भातल्या मतमोजणीला सुरुवात केली जाईल आणि कल हळूहळू हाती यायला लागतील। खरं तर आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण राज्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया ही पार पडतेय। सुनेत्रा पवारांसह इतर 23 उमेदवारांचंही लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। तर दुसरीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातही आज कशा पद्धतीनं निकाल लागतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अक्षय करडिलेंचं राजकीय भवितव्य आजच्या या निकालावरती निश्चित होईल। तर शिवाजीराव करडिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली होती। या पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। या मतदारसंघात नेमका कुठला उमेदवार देण्यात येणार याकडे लक्ष लागलेलं होतं। तर अक्षय करडिले, शिवाजीराव करडिले यांच्या मुलालाच या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे आज अक्षय करडिले आपला गड राखतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचीही पोटनिवडणूक लागली। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली। खरं तर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी सातत्यानं सर्वांकडूनच इच्छा व्यक्त केली जात होती। त्याच्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राष्ट्रवादीचे सर्व नेते, पवार गटाचे सर्व नेते यांच्याकडून सातत्यानं आवाहन केलं जात होतं